जीव धोक्यात घालून पावसाळी पर्यटन, काय कामाचे रील्स सेल्फीच्या नादात जीव धोक्यात। सांगली सध्या पावसाचे दिवस असून अनेक जण पर्यटनासाठी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जात असतात, परंतु अतिउत्साहामुळे काही वेळा आपला जीव धोक्यात येण्याची शक्यता असते। पुण्याजवळ लोणावळा येथील घटनेत एकाच कुटुंबातील 5 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर दुसऱ्या एका घटनेत राधानगरीत पर्यटनासाठी गेलेले निपाणीतील 2 युवक दूधगंगा नदीत बुडालेले आहेत। आणि सध्या रील्सचा जमाना असून या रील्सच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजचे तरुण तरुणी कोणत्याही थराला जात आहेत। रील्सच्या नादाला लागून अनेकांनी आपला जीवही गमावलेला आहे आणि सध्या पावसाळा नुकताच सुरू झालेला आहे। निसर्गाने हिरवा शालू पांघरलेला आहे। पर्यटनासाठी अनेक जण बाहेर पडत आहेत। उंच डोंगरावरून खाली पडणारा धबधबा पाहण्यासाठी गर्दी होत आहे। यावेळी धबधब्याच्या ठिकाणी जाताना प्रवाहात वाहून जाण्याची मोठी शक्यता असते। यावेळी कुटुंबासोबत जाताना काळजी घेणं आवश्यक आहे। त्यातच सुट्टीच्या दिवशी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक जण आंबोली, कॅसलरा रॅक, ठोसेघर, गोकाक, राऊतवाडी, वजराई, नवजा, आंबा घाटात आवर्जून जात असतात, परंतु अशा ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात। तसेच धबधब्याच्या ठिकाणी संरक्षक कठडे नसल्यामुळे घसरून पडण्याची शक्यता असते। तसेच सेल्फीसाठी अनेक जण जीव धोक्यात घालतात। धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही। अशातच अजाणतेपणे लाख मोलाचा जीव धोक्यात येऊ शकतो। यासाठी निसर्गाचा आनंद लुटताना भान ठेवणं गरजेचं आहे।